विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या सर्वांचं पुन्हा एकवार स्वागत करतो आपल्या या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे सेवक मंडलिक अकॅडमी. आजच्या लेक्चरमध्ये आपण सराव संच 3.3 हा बघणार आहोत. काल आपण सराव संच 3.2 हा संपूर्ण संपवलेला आहे. ओके, हा जो सराव संच 3.3 आहे बघा, हा खूप मोठा आहे. ओके, याचे दोन पार्ट देखील होऊ शकतात. आपण बघूया आजच्या पार्ट मध्ये जास्तीत जास्त एक्झाम्पल कसे घेता येतील. ओके, तर हा जो सराव संच 3.3 आहे तो या टॉपिक वरती आधारित आहे. मग सर्वप्रथम आपण तो टॉपिक बघूया आणि मग प्रश्नांकडे वळूया. बघा, टॉपिकचं नाव आहे अंकगणित श्रेणीच्या n पदांची बेरीज. जर तुम्हाला अंकगणित श्रेणीच्या n पदांची बेरीज काढायची असेल, ओके, फॉर एक्झाम्पल काय, जसं की तुम्हाला सपोज विचारलं की 2, 4, 6, 8 ही एक अंकगणित श्रेणी आहे. ओके, हिच्या पहिल्या 4 पदांची बेरीज सांगा. आता बघा, या ठिकाणी 4 पद दिलेले आहेत. जर 4 पदांची बेरीज तुम्हाला विचारली तर तुम्ही तोंडी करू शकता. 2 आणि 4 6 होतात, 6 आणि 6 किती होतात 12, 12 आणि 8 किती होतात 20 होतात. ओके, पण जर तुम्हाला विचारलं या अंकगणित श्रेणीच्या पहिल्या 50 पदांची बेरीज किती असेल, पहिल्या 100 पदांची बेरीज किती असेल, ओके, तर त्या ठिकाणी या सूत्राचा उपयोग करायचा आहे. कारण की 100 पदांची किंवा 200 पदांची किंवा 50 पदांची बेरीज तुम्हाला सांगता येणार नाही. ओके, जर हा फॉर्म्युला आपण यूज केला तर आपल्याला ते सोडवता येणार आहे. ओके, मग काय फॉर्म्युला आहे बघा, फॉर्म्युला आहे SN बरोबर n भागिले 2 कंसामध्ये 2a अधिक कंसामध्ये n वजा 1 गुणिले d. फक्त एका सूत्राचा उपयोग तुम्हाला संपूर्ण एक्सरसाइज मध्ये करायचा आहे. ओके, याची वेगवेगळी सूत्र देखील आहे. जसं बघा, समसंख्यांचा फॉर्म्युला SN बरोबर n गुणिले n अधिक 1 आहे. ओके, त्यानंतर बघा विषम संख्यांचा फॉर्म्युला SN बरोबर n चा वर्ग आहे. ओके, असे देखील फॉर्म्युला, नैसर्गिक संख्याचा देखील फॉर्म्युला आहे. पण जर हा एकटा जरी फॉर्म्युला तुम्ही लक्षात ठेवला तर तुम्ही संपूर्ण एक्सरसाइज सोडू शकता. ओके, मग काय करूया, या ठिकाणी बघा, ए म्हणजे पहिलं पद, हा जो ए आहे बघा तो पहिलं पद, हा जो n आहे n म्हणजे शेवटले पद, आणि डी म्हणजे सामान्य फरक, जो मागील लेक्चर मध्ये मी तुम्हाला सांगितला. आता पहिलं एक्झाम्पल बघूया काय म्हटलंय. आता खरं तरी कृती आहे. ओके, पण मी कृतीच्या फॉर्मॅटमध्ये नाही सोडणार. ओके, संपूर्ण तुम्हाला सोडून दाखवतो म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की असे एक्झाम्पल कसे सोडवायचे. इथं म्हटलंय एका अंकगणित श्रेणीचे पहिलं पद ए 6. ओके, पहिलं पद ए असतं जे की 6 सांगितलंय. त्यानंतर सामान्य फरक जो की डी असतो तो 3 सांगितलाय. तर यस 27 काढा. यस 27 बरोबर किती? ओके, तर तुम्हाला माहित आहे फॉर्म्युला SN चा असतो. तर बघा, SN याला जर कम्पेअर केलं तर n ची व्हॅल्यू किती भेटते आपल्याला 27. ओके, फक्त एवढं घ्यायचंय आपल्याला, आपल्या फॉर्म्युलामध्ये टाकायचंय. फॉर्म्युला SN बरोबर n भागिले 2 कंसामध्ये 2a अधिक n वजा 1 गुणिले डी. SN यांची व्हॅल्यू बघा 27 बरोबर n ची व्हॅल्यू 27 भागिले 2, त्यानंतर 2 आणि a मध्ये गुणाकार, a ची व्हॅल्यू 6 अधिक n 27 वजा 1 आणि गुणिले डी किती आहे बघा, तर डी आहे 3. या ठिकाणी बघा 2 ने 27 कट होतो का, तर नाही. ओके, आणि 2 ने जरी कट होणारा नंबर त्या ठिकाणी असता तरी तो कट करायचा नाही जोपर्यंत आपण हे सोडवत नाही तोपर्यंत. ओके, मग बघा 27 भागिले 2 तसंच ठेवूया आणि अधिक कंस सोडवूया. बेसाई 12 अधिक 27 मधून 1 गेला 26 गुणिले 3. ओके, मग 27 भागिले 2 तसाच, 12 देखील तसाच, अधिक गुणाकार करायचा आहे. अधिक 26 तरी किती होतात, तर 26 चा पाडा आपल्याला येत नाही, मग आपण गुणाकार करूया. 3 × 18, 18 हात चालला 1, 3 दुने 6 आणि 1 7 78. ओके, मग पुढची स्टेप बघा, 27 भागिले 2 तसाच, नंतर 12 आणि 78 90 होतात. ओके, 12 आणि 78 90 होतात. या ठिकाणी सोडूया. तर या ठिकाणी बघा 27 यस 27 बरोबर 27 भागिले 2 याचा गुणाकार, ह्या कंसामध्ये याच्यामध्ये गुणाकाराचं चिन्ह आहे 90 सोबत आहे. ओके, गुणाकारामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची. ओके, जर अंशस्थानी कोणी असेल तर त्याने आपण वरची संख्या कट करू शकतो. आता 2 ने बघा 90 कट होतो कारण की 90 मध्ये शेवटी 0 आहे. ओके, आणि ज्याच्या शेवटी 0 येतो ती समसंख्या होते. जर 2 त्या पाड्यात 90 चा विचार केला तर बघा, बे 1 बे, बे चौक 8, 9 तून 8 गेला उरला खाली 1, त्याच्यावरती 0, बे 5 10. ओके, म्हणजे उत्तर आपलं 27 गुणिले 45 आलंय. 27 आणि 45चा जर गुणाकार आपण केला तर आपलं उत्तर मिळणार आहे. ओके, मग काय करूया, 27 गुणिले 45 साईडला करूया, आपल्याकडे जागा नाहीये. ओके, या ठिकाणी करूया 27 चा गुणाकार 45 सोबत. ओके, दिसत असेल तुम्हाला, 5 × 7 = 35, हातच्या आले 3, 5 दुने 10, 10 आणि 3 किती बघा 13, 0, 4 × 7 = 28, हातच्या आले 2, 4 दुने 8 आणि 2 10, 5 अशी 5. या ठिकाणी बेरीज करायची असते. 8 आणि 3 11, हातचा आले 1 आणि 1 2 आणि 1 अशी 1, 1215. म्हणजे बघा या ठिकाणी 1215 आपलं उत्तर आलंय.
म्हणजे या 27 पदांची जी बेरीज होती या 27 ती 1215 असेल. ओके, अशा प्रकारे आपल्याला पुढचे देखील एक्झाम्पल सोडवायचे. आपण वळूया आता पुढच्या एक्झाम्पलकडे. विद्यार्थी मित्रांनो, आता वळूया प्रश्न क्रमांक 2 कडे. प्रश्न क्रमांक 2 बघा काय आहे. पहिल्या 123 सम नैसर्गिक संख्यांची बेरीज काढा. ओके, ज्या पहिल्या 123 समसंख्या आहेत, ओके, ज्या नैसर्गिक संख्यांमध्ये देखील येतात, ओके, म्हणजे 1च्या पुढील, त्यांची आपल्याला बेरीज काढायची. आता विद्यार्थी या ठिकाणी चुकतात. ओके, काय चुकतात तर त्यांना वाटतं 123 पर्यंतच्या समसंख्या. ओके, या ठिकाणी 123 पर्यंत नाही म्हटलं, पहिल्या 123 सम नैसर्गिक संख्या. ओके, मग पहिल्या सम नैसर्गिक संख्या कशा असतील बघा. तर पहिली समसंख्या आहे 2, मग आहे 4, मग आहे 6, 8 अप टू कुठपर्यंत. ओके, लिमिट नाही सांगितलं, पण पहिल्या 123 आहे. ओके, नाही तर मुलांना वाटतं 122 च्या अलीकडे 123 च्या अलीकडे 122 ही समसंख्या आहे, म्हणजे तिथपर्यंतच आपल्याला काढायचं आहे, तिथपर्यंत काढायचं नाही. ओके, आपल्याला काय करायचंय 123 सम नैसर्गिक संख्येची बेरीज काढायची. मग कशी काढायची तर या ठिकाणी पहिलं पद किती आहे बघा 2, सामान्य फरक किती आहे 4 2 गेला, तो राहिला 2. ओके, आणि किती संख्यांची बेरीज काढायची 123, तो आपला n असतो. ओके, जितक्या संख्यांची बेरीज काढायची तो आपला n असतो. मग n किती आहे 123. या ठिकाणी जर म्हटलं असतं पहिल्या 50 सम नैसर्गिक संख्यांची बेरीज तर आपला n 50 झाला असता. या ठिकाणी सांगितलं असतं 100 सम नैसर्गिक संख्यांची बेरीज तर आपला n 100 झाला असता. ओके, आणि फॉर्म्युला सेम वापरायचा आहे. ओके, हा जो क्वेश्चन आहे बघा मी तुम्हाला 2 मेथड मध्ये सोडून देतो, तुम्हाला जी मेथड पाहिजे ती घ्या. ओके, बघा SN बरोबर n भागिले 2 कंसामध्ये 2 आहे अधिक n वजा 1 आणि गुणिले d. त्यानंतर n किती आहे बघा 123. जर आपल्याला बेरीज काढायची तर हाच फॉर्म्युला आहे. ओके, n किती आहे 123. या ठिकाणी n देखील 123 भागिले 2 कंसामध्ये 2चा आणि a चा गुणाकार. ओके, 2चा गुणाकार a सोबत a किती आहे 2 अधिक n किती आहे आपला परत 123 वजा 1 आणि गुणिले d किती आहे बघा d आहे 2. आता सोडूया. s 123 बरोबर 123 भागिले 2 बेदुने 4 अधिक 123 मधून 1 गेला 122 गुणिले 2. ओके, यस 123 बरोबर 123 भागिले 2 तासाच 4 अधिक 122 दुने किती होतात बघा तर बे दुने 4 आणि बे 1 बे म्हणजे 122 दुने 244 होतात. ओके, बाकीचं एक्झाम्पल इकडे सोडूया. यस 123 बरोबर 123 भागिले 2. ओके, या 123 भागिले 2 आणि या कंसामध्ये गुणाकार आहे. नंतर बघा 4 आणि 244 किती होतात 248. ओके, या 2 ने आपण 248 कट करू शकतो कारण की याच्या शेवटी 8 आहे. बघा बे 1 बे दुने 4 बे चौक 8. उत्तर किती आलं यस 123 बरोबर 123 गुणिले 124. ओके, हे झालं आपलं उत्तर. ओके, पण आपल्याला हा गुणाकार देखील करायचा आहे. शेवटची स्टेप आपल्याला विचारलं बेरीज काढा, याची बेरीज किती येते. मग गुणाकार करूया आपण. यस 123 बरोबर आता याचा गुणाकार कसा करू शकतो आपण. ओके, साईडला करावं लागेल आपल्याला. ओके, या ठिकाणी करूया 123 चा गुणाकार 124 सोबत. ओके, बघा 4 त्रिक 12 हा चाला 1 4 दुने 8 आणि 1 9 4 1 4 0 बे त्रिक 6 बे दुने 4 बे 1 बे डबल 0. ओके, त्यानंतर 1 3 3 1 2 2 आणि 1 1 1 आणि या ठिकाणी ऍडिशन करायची. 2 2 9 आणि 6 15 हा चाले 1 4 5 5 4 9 9 3 किती 12 हा चाले 1 2 3 3 2 5 आणि 1 1. ओके, 15,252. ओके, म्हणजे त्या 123 सम नैसर्गिक संख्यांची बेरीज 15,252 असेल. ओके, ही झाली मेथड नंबर फर्स्ट. ओके, याला म्हणतात पद्धत पहिली. ओके, या ठिकाणी लिहूया आपण. ही झाली पद्धत 1 आणि तुम्हाला ह्याच पद्धतीने सोडवायचे जर फुल मार्क पाहिजे असतील तर. पद्धत नंबर 2 सुद्धा आहे. ओके, आता या ठिकाणी मी करत होती तुम्हाला दिसत नसेल मी. ओके, पण या ठिकाणी दिसेल तुम्हाला बोर्ड. तर नंबर 2 ची पद्धत काय आहे, या ठिकाणी समसंख्या वापरली. ओके, समसंख्या नाव वापरलंय. जर समसंख्या नाव वापरलं तर अजून एक फॉर्म्युला असतो, तो असतो बघा फक्त समसंख्यांसाठी. एस एन बरोबर एन गुणिले कंसामध्ये एन अधिक 1. ओके, मग एस एन किती होता आपला 123 बरोबर एन किती होता 123. ओके, एन किती आहे 123. त्यानंतर कंसामध्ये एन किती आहे 123 आणि अधिक 1. बघा 123 तसंच याच्यामध्ये कंसामध्ये गुणाकार
123 आणि 124. ओके, आताच बघितलं आपण 123 चा गुणाकार 124 सोबत, तो 15,252 येतोय. 15,252 म्हणजे यस 123 किती आलाय? 15,252. ओके, ही मेथड थोडी लॉंग आहे पण सेफ आहे, कारण की हा फॉर्म्युला सगळीकडे चालतो. हा फॉर्म्युला फक्त समसंख्यांसाठी चालतो. ओके, जी मेथड तुम्हाला आवडली असेल ती तुम्ही घेऊ शकता. आता वळूया आपण पुढच्या क्वेश्चनकडे. विद्यार्थी मित्रांनो, आता वळूया प्रश्न क्रमांक 3 कडे. प्रश्न क्रमांक 3 बघा काय आहे. 1 व 350 यामधील सर्व सम संख्यांची बेरीज काढा. 1 व 350 यामध्ये ज्या सर्व समसंख्या आहेत त्यांची बेरीज काढा. ओके, एक गोष्ट लक्षात ठेवा, या ठिकाणी म्हटलं यांच्यामधील 1 व 350 यांच्यामधील म्हणजे 1 आणि 350 घ्यायचा आहे काय तर नाही, तर त्यांच्या मधील संख्या घ्यायच्या आणि त्या आपण कोणत्या घ्यायच्या? सम. मग काय करूया आपण? 1 पासून स्टार्ट करूया. समसंख्या कोणत्या कोणत्या आहेत? 1 तर सम नाही, 1 नंतर 2 आहे. ओके, 2 नंतर 4 आहे, 4 नंतर 6 आहे आणि कुठपर्यंत जायचे? 350. आता 350 ही समसंख्या आहे पण ती आपण घेऊ शकतो का? नाही. या ठिकाणी यांच्या मधील म्हटलंय. जर इथं असं सांगितलं असतं 1 पासून 350 पर्यंत, तर त्यामध्ये 1 पण आला असता आणि 350 पण, मग 350 आपण घेऊ शकलो असतो, कारण की पासून पर्यंत म्हणजे तो पण घ्यायचा आहे. पण इथं या मधील म्हटलंय म्हणजे यांच्या मधीलच पाहिजे, म्हणजे हा आणि हा सोडून मग 350 घ्यायचा आहे काय? नाही. मग 350च्या अलीकडे सम कोण आहे? तर 348. ओके, मग ही झाली आपली अंकगणिती श्रेणी समसंख्यांची 1 ते 350 मध्ये. मग या ठिकाणी काय भेटतं आपल्याला? काय म्हटलंय? आपण अंकगणिती श्रेणी काढली पण त्यांनी म्हटले सर्व समसंख्यांची बेरीज काढा. आता मला सांगा, तुम्हाला माहित आहे का 1 व 350 मध्ये किती समसंख्या आहेत? तर नाही. मग आपल्याला आधी काढावं लागतील 1 व 350 मध्ये नेमक्या समसंख्या किती आहेत. मग त्या समसंख्या मिळाल्यानंतर आपल्याला त्यांची बेरीज काढावं लागेल. मग आता आपण सर्वप्रथम काढूया की 1 व 350 मध्ये किती समसंख्या आहेत. त्यासाठी आपण TN चा फॉर्म्युला यूज करू आणि मग समसंख्या मिळाल्यानंतर त्यांची बेरीज SN च्या फॉर्म्युल्याने काढू. या ठिकाणी A ची व्हॅल्यू बघा 2, D ची व्हॅल्यू 4 - 2, ती आली 2 आणि हा जो आहे बघा तो दिलेला आहे की पाहिजे? तर तो दिलेला आहे. जर आपल्याला काढायचा असतो तर तो आपला N असता, पण जर दिलेला असेल तर तो आपला TN असतो. ओके, हे तुम्ही मागील लेक्चर मध्ये बघितलं असेल. जर बघितलं असेल तर मागील लेक्चर आधी जाऊन बघा आणि मग या लेक्चर वरती या. फॉर्म्युला आहे बघा TN चा. TN बरोबर A अधिक कंसामध्ये N वजा 1 गुणिले D. TN किती आहे बघा? 348 बरोबर A किती आहे? 2. N माहित नाही, N काढायचंय, गुणिले D किती आहे? 2. 348 तसाच बरोबर 2 देखील तसाच अधिक 2 1 2 N. ओके, वजा 2 1 2. ओके, इथं 2 ला 2 कट झाला कारण की 2 वजा 2 0. इथं राहिलं 348 बरोबर तिकडं 2 N. आपल्याला N काढायचंय, मग या ठिकाणी 2 गुणाकार करतो, बरोबरच्या अलीकडे आला तर भागाकार करायचं. 348 भागिले 2 बरोबर N. ओके, बे 1 बे, बेच्या पाड्यात 34 17 नंबरला आहे आणि बेचोक 8. ओके, भागाकार तुम्हाला येऊ शकतो. 2 ने 348 ला भागलं तर आपला N येतो 174. म्हणजेच ओके, हा जो 1 व 350 आहे यांच्यामध्ये एकूण 174 समसंख्या आहेत ज्यांची आपल्याला बेरीज काढायची. ओके, मग TN चा फॉर्म्युला यूज करून आपण समसंख्या किती आहेत ते काढलं. आता बेरजेच्या फॉर्म्युल्यासाठी SN चा फॉर्म्युला काढूया. ओके, SN बरोबर N भागिले 2 कंसामध्ये 2A अधिक N वजा 1 गुणिले D. हा तो फॉर्म्युला आहे. N किती आहे आपलं? 174. N किती आहे? 174 बरोबर 174 भागिले 2. N 174. 2 चा गुणाकार A सोबत. A किती आहे आपला? 2 अधिक N वजा 1. N किती आहे? 174 वजा 1 आणि गुणिले D किती आहे? तो पण आहे 2. D 2 आहे, आपण बघितलं. आता सोडूया. आता 2 ने 174 कट होतो, पण करायचं आहे का? नाही, शेवटपर्यंत नाही करायचं. ओके, 174 भागिले 2 तसंच ठेवूया, अधिक कंस सोडूया. 2 दुणे 4 अधिक 174 मधून 1 गेला 173 गुणिले 2. 174 भागिले 2 तसाच. त्यानंतर बघा 4 देखील तसाच अधिक 173 दुणे किती होतात बघा? तर 2 त्रिक 6, 2 साती 14, हातचा 1, 2 1 2 आणि 1 3. ओके, 173 दुणे 346 होतात. 174 भागिले 2 तसाच आणि याच्यामध्ये या कंसामध्ये गुणाकार आहे. 346 आणि 4 350 झाला. आता 2 ने 174 पण कट होतो, 2 ने 350 पण कट होतो. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, 2 ने कधी पण जर हा कट होत असेल तर तोच करायचा आहे, तर आन्सर तुम्हाला सोपं होऊ शकतो थोडं. ओके, कट हा केला तरी उत्तर सारखंच येणार आहे. ओके, 2 1 2, 3 2 गेला उरला 1, त्याच्यावरती 5, 2 साती 14
15तून 14 गेला, 1 उरला, त्याच्यावरती 0, 2 पंचे 10, 174 गुणिले 175 हा गुणाकार जर आपण सोडवला तर आपल्याला 1 व 350 यांच्यामधील सर्व समसंख्यांची बेरीज मिळणार आहे. मग आता आपण साईडला करूया ते. ओके, मग आपल्याकडे जागा कुठे आहे आता? ओके, या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल, या ठिकाणी करूया. 174 चा गुणाकार 175 सोबत, 5 चोक 20, हातच्याले 2, 5 सुद्धा 35 आणि 2 37, हातच्याले 3, 5 एक 5 आणि 3 किती बघा, 5 आणि 3 8. त्यानंतर या ठिकाणी 0 असतो. 7 चा गुणाकार 7 चोक 28, हातच्याले 2, 7 7 49, 49 आणि 2 किती होतो 51, हातच्याले 5, 7 एक 7 आणि 5 किती बघा 12, डबल 0. त्यानंतर 1 चा गुणाकार आता 1 4 4, 1 7 7, 1 1 1 आणि या ठिकाणी बेरीज 0 0, 7 आणि 8 15, हातचाल 1, 1 आणि 8 किती बघा 9, 9 आणि 1 10, 10 आणि 4 14, हातचाल 1, 1 आणि 2 3 आणि 7 किती, 1 आणि 2 3, 3 आणि 7 10, हातचाल 1, 1 2 3, 30,450. ओके, ES 174 किती आला 30,450. म्हणजे 1 व 350 यामध्ये सर्व समसंख्यांची बेरीज किती आहे 30,450. या ठिकाणी तुम्ही दुसरी मेथड देखील यूज करू शकत होते, कारण की नाव बघा काय आलं होतं सम. ओके, मग समसाठी फॉर्म्युला काय असतो तर तो असतो बघा, इथं करूया. ओके, दिसत असेल तुम्हाला SN बरोबर n गुणिले कंसामध्ये n अधिक 1. ओके, उत्तर इथं संपलंय. ही पद्धत क्रमांक 2 आहे. मग SN n किती होता 174 बरोबर, n किती आहे 174 गुणिले इथं 174 टाकलं तर 174 आणि 175 होतो, आणि या दोघांचा गुणाकार केला तर परत किती भेटतं, यांचा गुणाकार 30,450. ओके, म्हणजे येऊन उत्तर सारखंच येणार आहे, पण तुम्हाला तो फॉर्म्युला लक्षात ठेवावा लागेल. ओके, ही झाली पद्धत क्रमांक 1, ती झाली पद्धत क्रमांक 2. पण इथपर्यंत TNच्या फॉर्म्युल्याने सोडवायचं होतं. ओके, आता वळूया पुढच्या प्रश्नाकडे. विद्यार्थी मित्रांनो, आता वळूया प्रश्न क्रमांक 4 कडे. बघा प्रश्न क्रमांक 4 काय आहे, एका अंकगणित श्रेणीचे 19वे पद 52 आणि 38वे पद 128 आहे, तर तिच्या पहिल्या 56 पदांची बेरीज काढा. ओके, कालच्या एक्सरसाइज मध्ये काय सांगितलं तुम्ही बघा, प्रश्न क्रमांक 7 मध्ये अगदी प्रश्न क्रमांक 7 सारखंच आहे एक्झाम्पल, फक्त या ठिकाणी एक एक्स्ट्रा पार्ट असा आहे की SNचा फॉर्म्युला यूज करायचा आहे. ओके, जर तुम्ही कालचा व्हिडिओ बघितला असेल तर त्याच्यामध्ये प्रश्न क्रमांक 7 तुम्ही जाऊन बघा आणि मग या प्रश्नावरती या, म्हणजे तुम्हाला प्रश्न समजून जाईल. काय सांगितलं तुम्ही, या ठिकाणी असं सांगितलं 19वे पद 52 आहे, 38वे पद 128 आहे. ओके, त्या ठिकाणी काय करायचं, सर्वप्रथम समीकरण तयार करून घ्यायचंय. ओके, कसं तर हे बघा असं, 19वे पद म्हणजे काय T19, ज्याची व्हॅल्यू किती आहे 52, आणि त्यानंतर बघा पुढे 38वे पद किती आहे 128, म्हणजे T38 ची व्हॅल्यू किती आहे बघा 128. 19वे पद पहिलं पद T1 असतंय, 5वं पद T5, तसं 19वे पद T19 त्याची व्हॅल्यू 52 आणि 38वे पद T38 त्याची व्हॅल्यू 128. ओके, तर या ठिकाणी बघा TN चा फॉर्म्युला लावला तर N ची व्हॅल्यू 19 भेटते, आणि या ठिकाणी N चा फॉर्म्युला बघितलं तर N ची व्हॅल्यू TN मध्ये N ची व्हॅल्यू 38. ओके, सूत्र काय आपलं TNचं, TN बरोबर या अधिक कंसामध्ये N वजा 1 गुणिले D. या ठिकाणी देखील बघा TN बरोबर या अधिक कंसामध्ये N वजा 1 गुणिले D. ओके, फॉर्म्युला यूज करूया. TN N किती आहे आपलं 19 बरोबर A अधिक N किती आहे 19 वजा 1 गुणिले D. ओके, T19 ची व्हॅल्यू आपल्याकडे आहे T19 52, टाकूया 52 बरोबर A अधिक 19 मधून 1 गेला 18 आणि सोबत कोण D. हे झालं समीकरण 1. असं समीकरण तयार करायचं होतं. त्यानंतर बघा पुढे N किती आहे 38 बरोबर A अधिक N किती आहे 38 वजा 1 गुणिले D. T38 किती आहे बघा T38 128 बरोबर A अधिक 38 मधून 1 गेला 37 D. हे झालं समीकरण 2. ओके, का बरं हे करत आहे तर सांगितलं 56 पदांची बेरीज काढा. 56 पदांच्या बेरजेसाठी फॉर्म्युला SNचा पाहिजे, आणि SNच्या फॉर्म्युल्यामध्ये आपल्याला A पाहिजे. ओके, N तर माहित आहे 56 पद, A पाहिजे आणि सामान्य फरक, तर याचा यूज करून या दोन समीकरणाचा A काढायचा आणि D म्हणजे सामान्य फरक काढायचा. ओके, दोन चलातील रेषा समीकरणासारखं सोडवायचं 1 आणि 2 समीकरण. इथं तुम्हाला A दिसतो, इथे तुम्हाला A दिसतो. समीकरण 1 आणि 2 ची वजाबाकी करूया. समीकरण 1 ओके वजा 2, आता मी शॉर्ट मध्ये लिहितो. 1 नंबरचं काय बघा 52 बरोबर A अधिक 18D. ओके, त्याच्या खाली बघा 128
बरोबर ए अधिक 37D. जर वजाबाकी करायची तर वजाबाकी म्हणजे खालचे चिन्ह चेंज होतील, मायनस मायनस मायनस. इथं ए ला एक कट होईल. ओके, 52 मधून 128 जात नाही एक, कारण की आपलं साइन हा मायनस आहे, वजाबाकी होणार. मग 128 मधून 52 करूया वजा. ओके, तर बघा 128 मधून 52 गेले तर किती येतात. ओके, इथं करूया 128 मधून 52 गेले तर. ओके, तुम्हाला दिसत नसेल बहुतेक. 8तून 2 गेला 6, 2तून 5 जात नाही आजचा, किंवा इथं 0, इथं 12 झाले, 12तून 5 गेले 76. आणि बरोबर 18तून 37 जात नाही. ओके, याचं साईन मायनस येईल कारण की 128 मोठा आहे. 18तून 37 जात नाही, 37 मधून 18 केलं तर 19D. ओके, 19 आणि साईन कोणता मायनस, मायनस मायनस प्लस, म्हणजे 76 बरोबर किती आला 19D. पण आपल्याला फक्त डी पाहिजे. 19 तिकडे गुणाकार करतो, 19 जर इकडे आला तर भागाकार करेल. 76 भागिले 19 बरोबर डी. 19 एका 19, 19 चौक 76, म्हणजे डी किती आला आपला 4. ओके, आता अनेक विद्यार्थी म्हणतील या ठिकाणी तुम्ही काय केलं. ओके, तर बघा 18चं चिन्ह प्लस आहे, 37चं नवीन मायनस आहे, म्हणजे दोघांचे चिन्ह वेगळे आहे, म्हणजे वजाबाकी होईल. 18 मधून 37 जात नव्हता, तर 37 मधून 18 वजा केला. समजलंय. ओके, डी भेटलाय. आता ए ची व्हॅल्यू काढण्यासाठी डी ची व्हॅल्यू समीकरण 1 मध्ये टाकूया. ओके, डी बरोबर 4 समीकरण 1 मध्ये ठेवू. समीकरण 1 मध्ये ठेवूया. समीकरण 1 काय बघा, 52 बरोबर ए अधिक 18 गुणिले 18 आणि डी मध्ये गुणाकार आहे, 18चा डी चा गुणाकार करू. ओके, डी किती आहे 4. 52 तसाच बरोबर ए देखील तसाच अधिक 18 चौक 72. ओके, 52 तसाच प्लस 72 जर इकडे आला तर मायनस 72 बरोबर आहे. 52 मधून 72 जात नाही, 72 मधून 52 गेले तर 20 येतील. ओके, म्हणजे ए ची व्हॅल्यू किती आली 20, पण चिन्ह कोणतं येईल, 72 मोठा आहे म्हटल्यानंतर मायनस येईल. म्हणजे पहिलं पद भेटलं, सामान्य फरक भेटला, आणि आपल्याला आता 56 पदांची बेरीज काढायची. हा जर प्रश्न पडला तर 4 मार्कांसाठी पेपर राहील. ओके, आता एसएनचा फॉर्म्युला यूज करूया आपण. ओके, 56 पदांची बेरीज काढण्यासाठी, 56 पदांची बेरीज काढण्यासाठी फॉर्म्युला एसएन बरोबर एन भागिले 2 कंसामध्ये 2a अधिक एन वजा 1 गुणिले डी. ओके, तुम्हाला दिसत आहे का, बघूया 1 मिनिट बघूया. ओके, तर बघा तुम्हाला त्या ठिकाणी दिसत नाहीये थोडस. ओके, म्हणजे कंजेस्ट झाले खूप. आपण काय करूया, या ठिकाणी सोडूया ते. एस एन बरोबर एन भागिले 2 कंसामध्ये 2a अधिक एन वजा 1 गुणिले डी. ओके, आता फॉर्म्युला टाकूया. एस एन, एन किती आहे आपला. ओके, एन आहे 56 पदांची बेरीज बरोबर 56 भागिले 2. ओके, नंतर बघा 2 गुणिले ए किती आहे आपला. ओके, आपला ए किती आलाय वजा 20. त्यानंतर अधिक एन वजा 1, एन किती आहे 56 वजा 1 आणि गुणिले डी. डी किती आहे बघा, तर डी आहे आपला 4. ओके, आता मी डायरेक्ट सोडवतो कारण की जागा कमी पडली आहे. 56 बरोबर ओके 56 भागिले 2. ओके, 2 दुने 4 म्हणजे 20 दुने 40 होतात, प्लस मायनस मायनस. नंतर अधिक 56 मधून एक गेला तर 55 आणि गुणिले 4. ओके, तर बघा या ठिकाणी उत्तर किती येत आहे. यस 56 बरोबर 56 भागिले 2 तासाच. ओके, यांचा गुणाकार बघा, याच्यामध्ये कंसामध्ये गुणाकार. 55 चौक किती होतात बघा, 55 चौक होतात. ओके, 55 चौक 4 पंचे 20, आजच्या आले 2, 4 पंचे 20 आणि 2 22, 55 चौक 20, 220 होतात. त्याच्यात वजा 40. ओके, त्याच्यातून 40 वजा करूया. 0तून 0 गेला 0, 2तून 4 जात नाही, हातचा घेऊ 12, 12तून 4 गेला 180. ओके, म्हणजे 2 1 2, 2 9 18 0, म्हणजे उत्तर किती आलं 56 गुणिले 90. ओके, मग हा गुणाकार केल्यानंतर आपल्याला उत्तर मिळेल. आपल्याकडे जागा थोडी कमी आहे म्हणून मी शॉर्ट मध्ये केलंय, तुम्ही रिपीट करून व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला समजेल. 9 × 54, हातच्या आले 5, 9 5 45 आणि 4 किती बघा. ओके, 45 आणि 5, 45 आणि 5 50 आणि 0शी 0, म्हणजे बघा याचं उत्तर जे आहे शेवटचं 5040 आहे. ओके, हा जर क्वेश्चन तुम्हाला पेपरला पडला तर 4 मार्कांसाठी येईल. ओके, आता वळूया पुढच्या प्रश्नाकडे. विद्यार्थी मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये प्रश्न क्रमांक 4 पर्यंत आलेलो आहोत. प्रश्न क्रमांक 5 पासून प्रश्न क्रमांक 9 पर्यंत जे पुढचे प्रश्न आहेत ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया, कारण की हा जो व्हिडिओ आहे बघा तो मोठा होत चाललेला आहे. म्हणून पुढचे प्रश्न जे आहेत आपण ते पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया. जर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत देखील पोहोचवा, जेणेकरून त्यांना देखील याची मदत होईल. थँक्यू.